हॅलो गाईज, वेलकम टू फुलटॉस मराठी. पटकन आज आपण पहिले स्कोर कार्ड बघून घेऊया. सो इंडिया पुन्हा एकदा जिंकली आहे. आपलं विनिंग स्ट्रीक चालू आहे, सो चांगली गोष्ट आहे. सो 17 रनने इंडिया जिंकली आहे नेदरलँडबरोबर. शिवम दुबे आज प्लेअर ऑफ द मॅच आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादला आज मॅच झाली आहे आणि इथेच आपली सुपर 8ची पहिली मॅच होणार आहे साऊथ आफ्रिकेबरोबर. सो चला, आपण इंडिया नेदरलँड्स या विषयावर येण्याआधी चैतन्य, मला तुला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की येल्लो जर्सीचा काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम सीएसके विषयी बोलत कळलं. पण मी तुला म्हणलं होतं ना की आय एम एक्सपेक्टिंग असा थोडासा काहीतरी रिझल्ट, की थोडासा वर्ल्ड कप आलाही होईल त्यांनी. कारण एक्सपेक्टेड रिझल्ट येत होते. ऑल्दो असोसिएट नेशन्स जे आहेत ते खूप इवन आज सुद्धा आपल्याला काय खूप इझिली विक्ट्री मिळालेली नाहीये. कष्ट करायला लागलेत. शेवटी थोडासा बघताना त्रास पण झाला, पण तेवढंच झालं. असं कुठला रिझल्ट आला नाही की ज्यांनी अरे काय झालं असं हे होईल, किंवा असं मेलोड्रामा झाला नाही सॉर्ट ऑफ. सो ते एक्सपेक्टेड होतं आणि की असं काहीतरी व्हावं, आणि मला खूप आनंद ऍक्च्युली झालं. आनंद झाला थोडासा काहीतरी नाही म्हणजे ती ऑफकोर्स म्हणजे शॉकिंग न्यूजच आहे ती, की म्हणजे असं कसं काय घडलं. आणि ऍक्च्युली जे लोक प्रे करत होते की मग आता झिम्बाब्वे पहिली मॅच जिंकलंय, मग आता श्रीलंकेने जिंकायला पाहिजे, मग त्याच्यानंतर झिम्बाब्वेने पण जिंकायला पाहिजे, म्हणजे लिटरली ते तसंच घडत गेलं. आणि पण ना याला कुठेतरी ऑस्ट्रेलिया जबाबदार आहे बऱ्याच ह्यानी. कारण मी ऑस्ट्रेलियाचा स्क्वॉड पाहिला ना, तर म्हणजे आय वॉज शॉक्ड की त्यांच्या ऑलमोस्ट सगळ्या सुपर 8च्या मॅचेस श्रीलंकेत आहेत, जिथे वी नो की स्पिनिंग विकेट्स आहेत, मोठी ग्राउंड्स आहेत. सो तुम्हाला तसे प्लेयर्स पाहिजेत. त्यांचा प्रायमरी स्पिनर ॲडम झॅम्पा, बाकी कोण अजून एक दोन स्पिनर आहेत. मॅक्सवेल टाकतो येऊन थोडी, पण अदरवाईज इवन जेव्हा ते हरले काल श्रीलंकेशी, फक्त झॅम्पा होता टीम मध्ये. आय थिंक दुसरा कुनामेन होता, तो 11 मध्ये नव्हता. मॅक्सवेलला खूप उशिरा ओव्हर दिली. पण मला कॅप्टन्सीचे खूप त्यांचे डिसिजन्स कळले नाहीत मिचेल मार्शचे. आणि इवन बॅटिंग मध्ये स्टीव्ह स्मिथनी बिग बॅश गाजवली. खरं तर त्यानं म्हणजे गाजवलीच म्हणायला लागेल, आणि तरी तो बाहेर होता. ऍक्च्युली त्याला स्क्वॉड मध्येच नव्हता, दॅट इज मोर सरप्राइझिंग. पण मार्च थोडा इंजर्ड झाला होता पहिले 2 मॅचेस, तेव्हा त्याला घेतला होता, पण त्याला 11 मध्ये चान्स मिळाला नाही. राईट. सो म्हणजे फ्रँकली त्यांची टीमच ऍक्च्युली खूप काही ग्रेट नव्हती यावेळेला. ते खरं आहे, पण ते कसं आहे, नाव मोठं आहे. म्हणजे जनरली सगळ्याच येल्लो जर्सीचं हे होतं असं, म्हणजे की कधी कधी टीम चांगली नसते, पण नावच मोठं आहे. एवढं मोठं आहे की ते आश्चर्य वाटतं की हे असं कसं काय केलं. तुला एक सांगू का, म्हणजे मला माहिती नाही, जर पॅट कमिन्स टीम मध्ये असता तर तो कॅप्टन असता का मार्शलाच ठेवला असता. मला वाटतं बहुतेक त्यांनी मार्शलाच ठेवला असता कॅप्टन. पण मिचेल मार्श ॲज अ कॅप्टन मला तरी पटत नाही. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियाची टीम बघता ना, की इवन 2023 वर्ल्ड कप जिंकला, पॅट कमिन्सचा खूप मोठा वाटा होता ॲज अ कॅप्टन त्याच्यात. सो तसं व्यक्तिमत्व मला मार्शचं वाटत नाही की तो कॅप्टन म्हणून असा उठून हे होईल किंवा तसे डिसिजन्स घेऊ शकेल. सो मला ते कळत नाही. सो मी आता पटकन स्क्रीनवर तुम्हाला ग्रुप 1 आणि ग्रुप 2 म्हणजे ए बी जो कुठला आहे, 2 आता बेसिकली सगळेच क्वालिफाय झाले सगळ्या ग्रुप स्टेजेसमधून, तर ते पटकन स्क्रीनवर एकदा बघून घ्या. सो जो आपला ग्रुप आहे, इंडिया ज्या ग्रुपमध्ये आहे, त्या सगळ्या मॅचेस इंडियामध्ये होणार आहेत. आणि जो सेकंड ग्रुप आहे
त्या सगळ्या मॅचेस Yes. श्रीलंकेमध्ये होणार आहेत. श्रीलंकेमध्ये सो आपण सुपर 8 आणि याच्यावर येऊया. पण Yes. आजची मॅच, तर लेट्स कम बॅक टू आजची मॅच. तर जे आज घडलंय किंवा एकंदरीतच आता ग्रुप स्टेजेस आपल्या साईडचा तरी संपलाय, इंडियाची संपले, आणि कुठलीच मॅच अशी नव्हती की ज्याच्यात आपण खूप इझिली जिंकलो. ठीक आहे, म्हणजे Exactly. फार अगदी म्हणजे एकदम लास्ट ओव्हरला लास्ट मिनिटला मॅच गेली असं नव्हतं चित्र, पण असंही चित्र नव्हतं जे आतापर्यंत इंडिया वर्ल्ड कप मध्ये जाण्याआधी जे तयार झालं होतं ना, चालू की होतं. इंडिया बरोबर. खूपच नेक्स्ट लेवलला आहे. म्हणजे आता त्यांच्या समोर कोणीच उभं नाही राहू शकत अशा पद्धतीचा एक माहोल तयार झाला होता. पण बरोबर. तसं कुठल्याच मॅच मध्ये नाही दिसलं. हा, म्हणजे आपण जिंकलो, पाकिस्तानची खूप match easily जिंकलो. थोडी- हा, पाकिस्तानची मॅच सोडून दे, हा. पण अदरवाईज USA म्हण, नेदरलँड्स म्हण, आजची मॅच म्हण किंवा नामिबिया म्हण, हो. तर ह्याच्यात कुठल्या तरी 4-5 ओव्हर किंवा कुठली तरी इनिंग किंवा कुठला तरी एक पोर्शन मॅच मधला असा होता की जिथे नव्हती आपल्याकडे उत्तरं. बरोबर. तर आजच्या मॅच विषयी तुला काय म्हणायचं? आज पण तेच झालं जे आधीच्या पहिल्या 2 मॅचेस मध्ये झालं होतं. इव्हन पाकिस्तानच्या मॅच मध्ये ते एवढं जाणवलं नाही आपल्याला, कारण आय थिंक त्यांच्या वर्सेस खेळताना आपल्याला वेगळीच एक शक्ती आलेली असते किंवा वेगळंच एक मेंटल हे असतं. बरोबर. पण आपण परत एकदा स्पिनरच्या अगेन्स्ट खूप वीक दिसतोय. आजही तेच दिसलं. राईट. पहिल्या 2 मॅचेस मध्येही तेच दिसलं होतं. राईट. सो आपण जे आधी म्हणजे ही आपलीच चूक आहे असं मी म्हणेन, आपली किंवा BCCIची, की आधी ज्या मॅचेस बायलॅटरल मध्ये तुम्ही खेळल्यात त्या अशा पिचेसवर खेळल्यात की म्हणजे टेनिस बॉल खेळतो ना, टेनिस बॉल क्रिकेट, तसे मॅचेस झाल्या होत्या त्या. हा, त्यामुळे आपल्या बॅट्समनना चॅलेंजेसच मिळाली नाहीये त्यावेळेला. हा, आणि आता ती मिळत आहेत, तर आपल्याला त्या चुका दिसत आहेत, आपल्याला ते आपल्याकडची ती कमतरता दिसायला लागली. आणि हा, एक्झॅक्टली. फॉर्च्युनेटली आपण त्याच्यावर मात करून आपण जिंकतोय, पण सुपर 8 मध्ये हेच होईल असं आपण ग्रँटेड पकडून चालणार नाही. आपल्याला खूप अजून सिरियसली घ्यायला लागतील आपल्या आपली ही कमतरता आणि त्याच्यावर काम करायला लागेल. आणि आजच्या मॅच मध्ये सरप्राइझिंग असं होतं की आपलं एकही ओपनर चालला नाही, बट तरी आपण नंतर ओके स्कोर केला असं म्हणायचं. हा, कव्हर केला. सो ती एक खूप चांगली गोष्ट आहे आणि तसं होणं गरजेचं होतं आय थिंक सुपर 8 मध्ये जायच्या आधी. नाही, ठीक आहे, ते सगळं मान्य, पण असं कधीपर्यंत होणं गरजेचं आहे? कारण म्हणजे आता ही अभिषेक शर्माची 3री मॅच होती. म्हणजे मी ईशान किशनचं समजू शकतो की तो अनफॉर्च्युनेट म्हणजे जे घडलं आज आउट झाला, म्हणजे तो बाउन्स अनएक्सपेक्टेड आला, त्याला एकदम कळला नाही आणि तो म्हणजे अनफॉर्च्युनेट होता की तो आउट झाला. अनफॉर्च्युनेट. हा, पण अभिषेक शर्माचं काय? त्याला मला वाटतं त्याला असोसिएट नेशन्स बरोबर खेळायला काही चॅलेंज वाटत नाही, त्यामुळे तो खूप कॅज्युअली खेळतो. हो, पण त्याच्यामुळे आज पुढे येऊन बसला होता संजू सॅमसन, एकदम पहिल्या रो मध्ये बसला होता. त्याने ते कॅन्डी क्रश सोडून दिलं, पटकन तो खाली आला की लक्ष जावं माझ्याकडे, कोणाचं. ती आय थिंक कसली ऍडव्हर्टाईज होती ती मला आठवत, मन में लड्डू फुटा ऍडव्हर्टाईज होती बघ ती. आता तसं झालं त्याचं. आता तू बोलू नको जस्टिस फॉर संजू आले परत, येणारच आहेत ते. पण मी पहिली मॅच, हा, एक्झॅक्टली, चान्स मिळाला तेव्हा थोडं तरी त्यांनी काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलं. पण अभिषेकचा ना पहिली मॅच USAच्या वर्सेस खूप कॅज्युअली आउट झाला. तो पहिल्या बॉलला मारला तसा जो नेहमी मारतो, आणि आजही त्याचा शॉट पाहिला ना तर तो खूप कॅज्युअल वाटला मला, की याला काय मारीनच मी असं म्हणून मारायला गेला आणि आउट, असं मला वाटतं. आणि एकंदरीत आपल्या कॉमेंट्रेटर्सने पण जे ऑब्झर्व केलं,
सगळ्याच मॅचेस हम्म, हम्म. की आपल्याला स्पिन म्हणजे ते खेळायला इश्यू हम्म, येतोय. चल श्रीलंकेचं समजू शकतो की बरोबर. ते स्पिनिंग ट्रॅकच होतं आणि तिथे म्हणजे पाकिस्तानने जास्त स्पिनर्स घेऊन म्हणजे सुरुवात केली वगैरे हम्म. वगैरे. पण ह्या सगळ्या मॅचेस नेदरलँड्सने बघून म्हणजे मी कौतुक करेन त्यांचं हम्म. की आज खरं तर त्यांच्यासाठी ही मॅच म्हणजे असली नसली काय असा अर्थ होता. म्हणजे या मॅचला काही तसा अर्थ डेड नव्हता रबर. त्या हा. त्या पॉइंट्सने काही संबंध येणार नव्हता. ऑलरेडी 2 टीम क्वालिफाय झाल्या. पण तरी सुद्धा शक्ती त्यांनी प्रदर्शनाची मॅच होती आज. पण तरी सुद्धा त्यांनी ते जे काही शिकले किंवा त्यांनी जे काही इंडियाची बॅटिंग बघून जो काही डिसिजन घेतला हम्म. की आपण सुद्धा स्पिनने सुरुवात करूया, आपण सुद्धा जास्तीत जास्त स्पिन ठेवूया पॉवर प्लेमध्ये की जेणेकरून इंडियन बॅटर्स थोडेसे अडकतील. आणि मी तर म्हणेन की दे बरोबर. वर ॲब्सोल्युटली सक्सेसफुल की त्यांनी जो काही हो, हो, अभ्यास केला होता. प्रश्नच येत आणि नाही. ही तर नेदरलँड्सची टीम आहे की ज्यांना हे कळू शकतं या सगळ्या मॅचेस बघून की काय इंडियासाठी लाईन अँड लेंथ त्यात ठेवली पाहिजे किंवा स्पिनर्स बरोबर. कुठे आणले पाहिजेत, कुठे नाही आणले पाहिजेत. हे जर बरोबर. नेदरलँड्सला कळू शकतं तर मग सुपर 8 मध्ये इट इज गोइंग टू बी व्हेरी बरोबर. डिफिकल्ट. म्हणजे काय ना, आपण अशा पिचेसवर रन्स कधी बनतात ना, जेव्हा पॉवर प्ले मध्ये बॉल नवीन असतो बरोबर आणि तो बॉल विथ पेस तुमच्या बॅटवर येतो, बरोबर तेव्हा बरोबर. तुम्ही विथ पेस मारून कसंही बॅट फिरवून, कारण फिल्डर सगळे आत असतात, तुम्ही रन्स हे करता, राईट रन्स मिळतात तुम्हाला. सो ते सगळ्यांना कळलंय की खूप दरवेळेला पेस देऊन चालणार नाही, आपल्याला थोडा पेस कमी करण्यासाठी स्पिनर्स दिले पाहिजेत. भले नवीन बॉल असे ना, थोडा तरी पेस कमी होईल त्याने. आणि सगळेजण मला वाटतं तेच करायचा प्रयत्न करतात. आणि आपल्या अजून डोक्यात घुसत नाही की हे असं, किंवा अभिषेक शर्माच्या म्हण, कारण तोच फेल होतोय असा. मला एकच भीती आहे की अभिषेक शर्मा इज ऑल अबाउट कॉन्फिडन्स. राईट म्हणजे तो त्याचा गेम कॉन्फिडन्सवर बेस आहे. राईट 3 मॅचमध्ये 3 डक्स आल्यानंतर मला फक्त त्याचा कॉन्फिडन्स जायला नकोय. गंभीर बाबांनी आणि कॅप्टननी त्याला कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे की तू कसाही खेळ, तू हा पूर्ण वर्ल्ड कप खेळणार आहेस. हे असं नको म्हणू रे. असं तर म्हणजे ठीक आहे, म्हणजे हा कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे हे मला मान्य आहे. पण तू गरजेचं कसाही आहे. खेळ तू पूर्ण वर्ल्ड कप खेळणार आहेस हेही विधान जरा डेंजरस वाटतंय आता मला. हो, नाही ते आणि डेंजरच आहे, पण हा. त्यांनी फक्त त्याला कॉन्फिडन्स मिळेल असं मला वाटतं. नाही आणि तो नाही गरजेचा आहे, कारण त्याचा जर कॉन्फिडन्स गेला ना, तर मग तर संजूलाच खेळा म्हणेन मी त्याच्याऐवजी. नाही, संजू सॅमसनची जी न्यूझीलंडची शेवटची मॅच होती ना, जी त्याच्या होमटाऊनवर होती, तेव्हा त्याने पटकन घरी जाऊन यज्ञ वगैरे केलाय. आणि असं वाटतंय म्हणजे मला की काहीतरी झोले म्हणजे तो येस, का म्हणजे ब्लॅक मॅजिक. म्हणजे काहीतरी त्याने भावला बनवलाय आणि काहीतरी करतोय तो. काय असं एवढं अभिषेक म्हणजे अभिषेक शर्माच्या लॉकर मध्ये काळी भावली वगैरे मिळेल म्हणजे एवढा स्ट्रगल अभिषेक शर्मा करतोय की म्हणजे. आणि आता मला असं वाटलं ठीक आहे, म्हणजे मी पण म्हणायचो की ठीक आहे यार, म्हणजे काय पहिल्या दुसऱ्या बॉलला मारला तर मारला 6, काही हरकत नाही. पण जेव्हा तुम्हाला हे दिसतंय की मी पहिली मॅच 0वर आउट झालोय, दुसरी मॅच मला मिस करावी लागली आहे, जेव्हा संजू सॅमसन येऊन काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलंय, मी परत तिसरी मॅच येऊन 0वर आउट झालोय, मग मला असं वाटतं की हा जो हट्ट आहे ना 6 मारण्याचा, हा थोडा बाजूला ठेवायला काहीच हरकत नाही ऍटलिस्ट. आणि मी तर म्हणेन की आजच्या सारखी अतिशय सुंदर मॅच नव्हती त्याच्यासाठी की ज्याच्यात काही फरक पडला नसता. अगदी त्याच्या स्वार्थी खेळण्याने इंडिया हरली जरी असती, मी म्हणतो ठीक आहे विनिंग स्ट्रीक तुम्हाला नसती मिळाली, दॅट्स ओके, बट ऍटलिस्ट त्याचा कॉन्फिडन्स येणं खूप गरजेचं होतं. कारण आता सुपर 8, सेमीफायनल, फायनल या सगळ्या महत्वाच्या मॅचेस आहेत पुढे. तर आज तर तो थोडासा सेल्फिश खेळू शकलाच असता असं मला वाटतंय की ठीक आहे हीच मॅच आहे की ज्याच्यात चान्स होता की ज्याच्यातने रिझल्टने एवढा फरक पडणार नव्हता. पण
आय डोंट नो म्हणजे त्याने काय ॲटिट्यूड तो तो घेऊन आलाय. आणि अगेन जसं तू म्हणालास की त्याच्याने जर त्याचा कॉन्फिडन्स जर लो झाला या 3 डक्समुळे, तर मग काय दॅट इज द उपयोग? वर्स्ट थिंग. हां. आणि आणि आता तू सुपर 8 मध्ये जाऊन नाही वेळ घेऊ शकत, की मी रन बॉल खेळतो थोडं. 10-12 बॉल मी जरा रन बॉल एक्झॅक्टली. राहतो. मग मी जरा थोडासा गिअर अप करून 4 म्हणजे बाउंड्रीज वगैरे ट्राय करतो, गॅप्स वगैरे शोधायचा. अँड देन मग जरा मला कॉन्फिडन्स आला, मग मी 6 सिटिंगवर जातो. हळूहळू गिअर टाकण्याचं काम आज तो करू शकला असता आणि आजच चान्स होता. एक्झॅक्टली. आजची मॅच परफेक्ट होती त्यांनी ग्राउंडवर वेळ काढण्यासाठी, पण एक्झॅक्टली. अनफॉर्च्युनेटली त्यांनी ते केलं नाही. आणि मला वाटतंय तू जे म्हणतोयस तर तो पुढच्या मॅच मध्ये करेल असं मला वाटतंय, की ऍटलिस्ट बट इजंट इट टू पहिले लेट? येस इट इज, आणि दॅट इज नॉट द मॅच यू वॉन्ट टू डू दिस. हां, एक्झॅक्टली. हा, की साऊथ आफ्रिकाच्या वर्सेस सुपर 8 मध्ये तुम्ही तिथे तू वेळ नाही घालू शकत. हा एक्झॅक्टली. सो तरी चल ठीक आहे, तुला कॉन्फिडन्स आला तर आपल्यालाच अजून पुढे फायदा होईल. ऍटलिस्ट पहिली ओव्हर तरी तशी खेळून काढ. ऍटलिस्ट स्ट्राईक रोटेट कर, सिंगल काढ पहिल्या बॉलला का होईना, सिंगल काढ, नॉन स्ट्राईकला जा, थोडा वेळ घालव, त्याला येईल कॉन्फिडन्स. कारण म्हणजे त्याचा सगळा गेम कॉन्फिडन्स आहे. एक्झॅक्टली. म्हणजे माझंही तेच म्हणणं आहे की जर तुम्ही ना म्हणजे जर तुमचं एवढे 0 असतील, डक्स असतील, तर मी तर म्हणजे कोणी पहिले हा विचार करेल की यार मी ना जस्ट प्ले करतो आणि मी धावतो आणि मी जस्ट नॉन स्ट्रायकरला जातो थोडा वेळ. आय जस्ट नीड टू ऑब्झर्व की बॉल कुठे येतोय, कसा पडतोय, काय होतोय. थोडं 2-3 रन पळल्यानंतर, 4 रन पळल्यानंतर, 5 रन पळल्यानंतर त्याला थोडं ऑफकोर्स बेटर अंदाज येतो. जरा 2-4 बॉल रन केले, 4 रन केले, 5 रन केले. आणि मी म्हणत नाही की रन बॉल म्हणजे 20-25 बॉल. 5 रन तर कर, 6 रन तर कर, 10 रन तर कर रन बॉल. थोडा वेळ घे. पण एनिवे, बरोबर. कसली घाई आहे माहित नाही. आणि आपण तर संजू सॅमसंग आणि या सगळ्या गोष्टी बोलतोय, तिथे लोकांचे मेसेज गिलसाठी यायला लागले की मी काय केलं होतं. किशननी तो चान्स दिला नाही. मी तर बरा खेळत होतो त्याच्यापेक्षा. एक अजून थोडस काळजीचं स्टॅट सांगायचं. हे तर 3 मॅचेस 3-0 झाले, पण 2026 चालू होऊन अजून 1.5 महिना झालाय जस्ट. त्याच्यात त्याचे 6-0 आहेत. हा, सो आय होप त्याचा कॉन्फिडन्स इंटॅक्ट राहण्यासाठी काहीतरी केलं जातंय, बिकॉज वी नीड हिम. खूप हाईप झाली आहे त्याच्या नावाची. ऑल्दो आता तशी पिचेस नाही आहेत, पण वी नीड हिम. आणि दुसरं इमॅजिन कर, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन दोघंही जर त्या सुरात लागले का, तर नाही ते तर पहिल्या 6 मध्ये 100 होतील आपले. नाही मग ते कसाही मग बॅटिंग होईल. हा एक्झॅक्टली. आणि आय होप साऊथ आफ्रिका मी ते वादळ एक्सपिरियन्स करा. बघूया आता काय एक्झॅक्टली होतंय पुढे. सो एव्हरीवन इज वेटिंग फॉर अभिषेक शर्मा की तो काय करतोय. एवढं त्याची पोस्टर बॉय बनलाय तो, आणि एवढं नाव होतंय. तर आता बघूया पुढे काय होतंय. सो आजचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, शिवम दुबे. भाई तो कमाल खेळला. आणि मी एक्झॅक्टली हे पुन्हा एकदा म्हणजे आपल्या ओपनर्स कडून मी एक्सपेक्ट करतो. ईशान किशनचा ठीक आहे, आज अनफॉर्च्युनेट दिवस होता, पण एक्झॅक्टली म्हणजे शिवम दुबेने ते दाखवलं की जे म्हणजे एक्झाम्पल सेट केले की यार ठीक आहे, मी सुद्धा स्ट्रगल करत होतो, मला सुद्धा जमत नव्हतं. एक्झॅक्टली. आणि त्याने थोडंसं रन बॉल आणि थोडंसं थांबून, थोडंसं बघून की कोण कसं टाकतंय हा अंदाज घेऊन मग 6 सिटिंग चालू केलं. आणि तरी सुद्धा तो 200च्या स्ट्राईक रेटवरती. एक्झॅक्टली. सो आय थिंक याचीच गरज आहे, अशा पिचेसवर अशाच गेमची गरज आहे. एक्झॅक्टली. हा, तुम्ही नाही अगदी पहिल्या बॉल पासून सुरू होऊ शकत. एक्झॅक्टली. आणि ते त्याने एक्सपिरियन्स केले. USA वर्सेस तो पहिल्या बॉलला आउट झाला. आज पण तो ऑलमोस्ट आउट झाला होता पहिल्या बॉलला. एक्झॅक्टली. जस्ट बॉल शॉर्ट पडला म्हणून त्यांनी तेवढा केअरफुल राहायला पाहिजे सुरुवातीला.
पण तो नंतर एकदा सेट झाला ना, तो ही इज अनस्टॉपेबल. म्हणजे आज पण तो खूप भारी कॅच पकडला त्याचा, येस येस म्हणून तो आउट झाला. पण तो जर असेल ना, तर आपल्याला एंड ओव्हर्समध्ये खूप रन्स मिळतील आणि खूप महत्वाचं आहे. शिवम Yes. दुबे इज डुईंग हा. ग्रेट. आणि भलेही म्हणजे आता आज रिंकू सिंग काही एवढा नाही खेळला की ज्याच्यावर म्हणजे बोलता येईल, पण तरी सुद्धा मी असं म्हणेन की ते जे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे ना लास्ट 1 ओव्हर 2 ओव्हर आणि हे हे मला असं वाटतं तो जास्त चांगलं करू शकतो. नो डाऊट तो चांगला प्लेअर आहे की तो मिडल ओव्हरमध्ये पण येऊन खेळू शकतो. अगदी वेळ पडली आणि गरजच आली तशी ते करायची तर तो तेही करू शकतो. पण तो जास्त म्हणजे वाटतं जास्त इफेक्टिव्ह मला एक्झॅक्टली बरोबर आहे. मला वाटतं तो शेवटी 2 ओव्हर किंवा असे 10-15 बॉल हा, राहिलेले असतानाच exactly. त्याला मला वाटतं पाठवतील. अगदी लवकर विकेट गेला तर मला वाटतं त्याच्या पुढे अक्षरला पाठवतील. हा, कारण म्हणजे अक्षरला शेवटचं जे हिटिंगचं हे आहे ना तंत्र, ते त्याला जमत नाही. एक्झॅक्टली किंवा तेवढं त्याच्यात पॉवर हिटिंग त्याला ते जमत नाही. सो ते हा. रिंकूचा गेम आहे. हा ऑल्दो टू ऑन द कॉन्ट्ररी आज मला त्याचे 3च बॉल खेळला तो मोजून, बरोबर पण त्यात पण 2 डॉट बॉल आणि 1 6 असं झालं. सो मला ते आवडलं नाही. कारण नेदरलँड सारख्या टीम समोर जर तुम्ही असं होत असाल तर आणि असं पण नाही काय खूप भारी बॉल टाकले होते त्यांनी. So, पण ते पण मी तुला थोडंसं सांगू का की तू जे रिंकूचं हा म्हणजे तू जे डॉट बॉल बद्दल बोलतोयस ना, हा मला ओव्हरऑल इंडियन क्रिकेट टीमचा प्रॉब्लेम वाटतोय. म्हणजे ठीक आहे रिंकू सिंगचं ते दिसून येत आहे बिकॉज तो म्हणजे हिटिंगला येतो, लास्टला येतो आणि मग तेव्हा आपल्याला असं वाटतं बरोबर. की यार एक बॉल इम्पॉर्टंट आहे, तू का डॉट बॉल बरोबर, का वाया घालवतोय. पण आपण जर आपली ओव्हरऑल बॅटिंग बघितली तर हा प्रॉब्लेम अख्ख्या बॅटिंग लाईनअपचा आहे. अगदी म्हणजे त्याच्यात ईशान किशन एक्सेप्शन आहे, तो सोडून दे, कारण तो आल्यापासून तो म्हणजे तो खूप चांगल्या रिदम मध्ये, तो फॉर्म मध्ये आणि तो खूप Yes. चांगला एक्सेप्शनली वेल खेळतोय. बट तिलक वर्मा म्हण, सूर्यकुमार यादव म्हण, ह्या दोघांकडे बघून असं वाटतं की म्हणजे तुम्ही एक काहीतरी ठरवलेलं नाहीये, तुम्ही कन्फ्युज आहात की तुम्हाला नक्की काय करायचंय. तुम्हाला 15 ओव्हर पर्यंत बरोबर. टिकून राहायचंय का तुम्हाला पॉवर हिटिंग करायची, नक्की काय करायचंय. कारण कारण ते आल्यापासून पहिल्या ओव्हर पासून किंवा पहिल्या बॉल पासून त्यांचा प्रयत्न हा 4 किंवा 6चाच असतो. आणि एक्झॅक्टली. मला कळतच बरोबर. नाही की असं का, म्हणजे काय कसलं काय घोडं मारलंय तुम्ही, काय कशाला. 12 नाही, एक प्ले करा, 1 रन काढा, 2 रन काढा, मध्ये एखादा जर लूज बॉल आला तर 4 किंवा 6 साठी प्रयत्न करा. हे काय गरजेचं आहे की प्रत्येक बॉलला बॅट अशी जोरात फिरली पाहिजे आणि मग तो बरं एवढी जोरात मारून मी खूप म्हणजे डिसअपॉइंटेड आहे इवन दोघांच्याही बाबतीत, म्हणजे सूर्यकुमार म्हण किंवा तिलक वर्मा. ठीक आहे, तुमची 6 हिटिंग ॲबिलिटी आहे हे सगळेच जण म्हणतात आणि सगळेजण ॲग्री करतील, अगदी मी सुद्धा ॲग्री करेन. व्हॉट अबाउट बाउंड्रीज, गॅप्स काढणं एवढं दुर्मिळ का झालं इंडियन क्रिकेटमध्ये, दिसतच नाहीयेत. बरोबर. म्हणजे जेवढे म्हणून प्रयत्न करतायत ना ते स्ट्रेट फिल्डरकडे जातोय आणि तो फिल्डर पकडतोय, म्हणजे 1 रन पण मिळत नाही त्याला. ज्या बॉलला 4 मारू शकतो किंवा ज्या बॉलला बाउंड्री जाऊ शकते त्याला डॉट बॉल पडतोय का, कारण त्यांना गॅप्सच काढता येत नाही. कारण सगळी प्रॅक्टिस ही वरतून खेळायचीच झाली असं वाटतंय. एक्झॅक्टली. टेनिस प्रॅक्टिस, बॅडमिंटन प्रॅक्टिसच झालेली आहे ती. आणि म्हणलं ना तुला, कोहली आणि धोनीकडे जे कौशल्य होतं ना सिंगल्स डबल्स काढण्याचं, ते तर कोणाला नकोच आहे. हा म्हणजे म्हणजे आता आपल्या 4 मॅचेस झाल्या, 4ही मॅचेसमध्ये 4ही मॅचेस आपली पहिली बॅटिंग होती. हो राईट. हा, आपल्याला त्यामुळे चल, पण आपल्याला कुठल्याच मॅच मध्ये अंदाज आलेला पिचचा असं दिसत नाही पाकिस्तानची मॅच सोडली. एक्झॅक्टली नाही, म्हणजे लोक म्हणतील आज तर नेदरलँडची मॅच होती, आजच्या पॉइंट्सचाही अर्थ नव्हता. ठीक आहे, म्हणजे आपण जिंकलो, पण तेच आहे की 4ही मॅच मध्ये आपण जरी जिंकलो असू तरी ते म्हणतात ना की कधी कधी फक्त स्टॅट्स बघून नाही कळत
की जिंकलं तरी सुद्धा बरोबर. काही गोष्टी आहेत की जिथे इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. आणि त्याच्यातली ही खूपच. सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मला असं वाटतं तुम्ही ठरवून आलंच नाही पाहिजे की मी 4 आणि 6 मारणार आहे. तुम्ही हेच ठरवून Yes. यायला पाहिजे की मला सिंगल्स आणि डबल्सच काढायचे, मला नाहीच बाउंड्री मारायचे. त्यात एखाद दुसरा बॉल जर तुम्हाला लूज बॉल मिळाला एखाद्या ओव्हरमध्ये तर डेफिनेटली गो फॉर इट. बरं. बट प्रत्येक वेळेला असंच दिसतं की त्या 4 आणि 6 जर काढून टाकल्या, म्हणजे जर आता आपण बघितलं की तिलक वर्माने फॉर एक्झाम्पल 27 बॉल मध्ये 3 4 आहेत आणि 1 6 आहे. तर हे 4 बॉल जर काढून टाकले तर तू विचार कर ना, म्हणजे 3 चोक 12 आणि 1 6 18, तर 31 मधले 18 रन गेले. म्हणजे त्याने 27 बरं. म्हणजे 24 बॉल मध्ये किती रन केले त्याने? रन बॉल पण नाहीये. हो, नाहीच आहे. बरोबर. सो एक्झॅक्टली त्याच्यातच कळतंय की तुमच्या जर बाउंड्रीज जर काढून टाकल्या तर तुम्ही उरलेल्या बॉल्समध्ये रन बॉल पण नाही आहे, एक्झॅक्टली. विच इज म्हणजे सॅड थिंग. व्हेरी सॅड. आणि ऍक्च्युली तिलक वर्मा हॅज द बेस्ट चान्स टू डू दिस अडॅप्टेशनचं. एक्झॅक्टली. कारण अभिषेक शर्मानी त्याला प्रत्येक मॅच मध्ये चान्स दिलाय की ओपनिंग पहिल्या ओव्हरला दुसऱ्या ओपनिंग ओव्हरला येऊन बॅट्समनच येतो. हा ओपनिंगलाच आलाय तो. एक्झॅक्टली. ओपनिंगलाच आलाय तो प्रत्येक मॅच मध्ये, पहिल्या किंवा Exactly. दुसऱ्याच ओव्हरला आलाय. मग हा. भाई तू जर So- पहिल्या दुसऱ्या ओव्हरला येतोय तर ऍटलीस्ट 7व्या 8व्या किंवा 10व्या ओव्हर पर्यंत हळू खेळ, काही गरज नाही. तसाही त्याने जो काही प्रयत्न केला, मी असं म्हणेन की जो काही हिटिंगचा प्रयत्न केला, 4ही मॅच मध्ये कुठल्या तो 150च्या वरती गेलाय स्ट्राईक रेटला, नाहीच जाऊ शकला. हो ना. म्हणजे एवढं नाहीच. करून 150-200च्या स्ट्राईक रेटला तो एनिवे जाऊ शकला नाहीये. मग जर तू तसंही जाऊ शकत नाहीयेस तर ऍटलीस्ट सांभाळून खेळ 10व्या ओव्हर पर्यंत. मग जर तुला असं वाटलं की हा भाई मी 10 ओव्हर पर्यंत टिकून खेळलोय, रन बॉल आहेत म्हणजे आता मी स्ट्राईक रेट वाढवायच्या दृष्टीने खेळतो, आउट झालो तर आउट झालो, विच इज ओके. पण असं जे Yes. माझा प्रॉब्लेम, जसं मी अजून एक मुद्दा ह्याला जोडून घेतोय की ह्या सिंगल्स आणि डबल्सच्या नादामध्ये न घेण्याच्या नादात, म्हणजे फॉर एक्झाम्पल तिलक आणि सूर्या, हे खास करून मी हे दोन प्लेयर्स बद्दल बोलतोय आणि हे खूप क्रुशियल प्लेयर्स आहेत सुपर 8 आणि बाकीच्या मॅचेससाठी. कारण ह्यांच्यावर अख्खी जबाबदारी आहे मिडल ओव्हर्स खेळून काढायची. आणि मला एकाही मॅचमध्ये असं दिसलं नाही, इव्हन त्या मॅचमध्ये सुद्धा की ज्या मॅचमध्ये सूर्यकुमारला पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाला. ठीक आहे, त्याच्यानंतरचा त्याने जो म्हणजे स्ट्राईक रेट वाढवला आणि तो जबरदस्त खेळला आणि नो डाऊट. पण प्रत्येक मॅचमध्ये सगळे हे दोघंही स्ट्रगल करत होते. त्यांना समजतच नाही की बॉल कुठून येतोय, काय येतोय, कसा येतोय. आणि ही परिस्थिती USA, नेदरलँड्स, नामिबिया सारख्या मॅचेसच्या अगेन्स्ट, which is sad. येस. आपल्याला हेच आहे, म्हणजे अलर्टच आहे हा, एक वॉर्निंग म्हणायचं, वॉर्निंग साईन्स आहे त्या. हो, दिस इज नॉट डन. म्हणजे आपल्याला अडॅप्ट करायची खूप गरज आहे. ऍक्च्युली अनफॉर्च्युनेटली आपल्याला एकाही मॅचमध्ये चेस करायचा चान्स मिळाला नाही. पण तो मे बी असं म्हणू शकतो की चेस केलं असतं आणि त्यांची बॅटिंग बघून आपल्याला पिच कळलं असतं आधी, तर थोडे जबाबदारीने किंवा अजून थोडा विचार करून खेळले असते. पण मे बी विल नेव्हर नो. विल नेव्हर नो. बाय द वे, पाकिस्तानी जर तुम्ही डब वगैरे ऐकत असाल तर भिकाऱ्यांनो, हे ह्याला म्हणतात जिंकल्यावर सुद्धा अनालिसिस करणं. म्हणजे आम्ही आमच्या टीमची जिंकल्यावर सुद्धा मारतो की तुम्ही जिंकला असाल पण तरी सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने जिंकायला पाहिजे होतं त्या पद्धतीने जिंकला नाही. तर असं काहीतरी करायचं असतं म्हणजे आयुष्यात. एनिवे, मी पण कोणाचं पण एक गोष्ट नेदरलँडचं कौतुक म्हणजे दे प्लेड लाईक दे हॅव नथिंग टू लूज. जे आज असतं ते असेच खेळले आणि दे ऍक्च्युली डिडंट हॅव एनिथिंग टू लूज. ते त्यामुळे पण आपला जोर कमी पडला असं म्हणू शकतो आपण. येस. आणि आजचं मी जरा थोडंसं उत्तेजनार्थ, जसं आपण त्या दिवशी बोललो होतो की हार्दिक पांड्या, विच इज म्हणजे
अगदी आउटस्टँडिंग इनिंग पण नाही म्हणणार, पण अगदीच म्हणजे त्याने काहीच कॉन्ट्रीब्युट केलं असंही नाही म्हणणार, विच इज फेअर. म्हणजे 21 बॉलमध्ये पण 30 ना हा आणि सुरुवातीला त्याला जमत नव्हतं मारायला, हा पण हा जसं तू म्हणालास ना तसं तो सिंगल्स काढत होता. एक्झॅक्टली. म्हणजे आणि तो 15 बॉल 16 असं खेळत होता तो. एक्झॅक्टली आणि एक्झॅक्टली माय नंतर पॉईंट. त्यांनी हे काय मारलं ते पुढे जाऊन मारलं. बरोबर बरोबर. हा. आणि म्हणजे बेसिकली त्याचं उत्तेजनार्थ आता तुम्ही म्हणाल की अरे यार चांगलं तरी की मग उत्तेजनार्थ का, कारण काय हा. कसं आहे, त्याने 30 रन केल्या आणि बॉलिंगमध्ये 40 दिल्या. तर म्हणजे ओव्हरऑल हा. ते तसं बघायला गेलं तर ते असं बॅलन्स आउटच होतं. पण एनिवे, हा. अगेन म्हणजे आपल्यालाही माहिती आहे की त्याचं कॅलिबर आणि या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहे. नो डाऊट आजही म्हणजे तो कितीही कसंही खेळला असेल, त्याचे स्टॅट्स काहीही असतील या वर्ल्ड कपमध्ये, ही इज वन ऑफ द टॉप ऑलराऊंडर इन द वर्ल्ड राईट नाव. म्हणजे नो डाऊट. नो नो डाऊट. डाऊट. म्हणजे तो कुठल्याही क्षणी मॅच चेंज करू शकतो. फक्त त्याचं डोकं फिरण्याची गरज येस. आहे. आणि त्यातून जर स्टँडमध्ये नीताताई असतील तर मग काय बघायलाच नाही. येस. इट्स अ प्रिव्हिलेज टू हॅव हिम इन द टीम. येस येस येस. म्हणजे प्रश्नच नाही. Yes. तो प्लेयर ग्रेटच आहे. येस. प्रश्नच नाही. Yes. मी फार बाकीच्या प्लेयर्स आणि बॅटिंग बद्दल जात नाही. आपण ऑलमोस्ट सगळी आपली बॅटिंग कव्हर हा. केलेलीच आहे. कव्हर केली. मी एक मला जरा त्यांच्या तुला विचारायचं आहे चैतन्य, हा बोल. की ठीक आहे आपल्या प्रत्येक मॅचमध्ये पहिली मॅच सोडून दे युएसएची, पण बाकीच्या 3 मॅचमध्ये ईशान किशन म्हण किंवा हार्दिक आणि आजच्या मॅचमध्ये शिवम दुबे हे तिघं मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. पण जर वरुण चक्रवर्तीला तिन्ही मॅचमध्ये जर 4-4 ओव्हर मिळाले असताना तर तिन्ही मॅचमध्ये तोच मॅन ऑफ द मॅच असतो. ह्याबद्दल प्रश्नच नाही. मॅन ऑफ द सिरीज डिक्लेअरच करून टाका. तू जसं म्हणालास मागच्या व्हिडिओला, हो त्याला हो डिक्लेअरच करून टाका मॅन ऑफ द सिरीज. आणि आज म्हणजे कॉमेंट्री करताना ऍक्च्युली युजवेंद्र चहल हिंदीमध्ये कॉमेंट्री करत होता आणि त्याने हा हा नाही पण त्याने त्याचं दुःख मांडलं. आणि जे मला जेन्युइन वाटलं आणि जे मला खूप इम्पॉर्टंट वाटलं, म्हणजे असं वाटत नाही युजवेंद्र चहलकडे बघून की तो सिरियस एवढं बोलू शकतो आणि पण तो जे बोलला ते खरं बोलला. त्याचं असं म्हणणं होतं की तुम्ही वरुण चक्रवर्तीला का नाही तुम्ही 4 ओव्हर देतात, आणि त्याचं रिझन त्याने जेन्युअनली रिझन त्याने सांगितलं. ठीक आहे तो स्पिनर आहे त्यामुळे त्याला असं वाटणं की एखाद्या स्पिनरला तुम्ही, पण तो जे बोलला ना ते खूप खूप महत्वाचं आणि खूप इम्पॉर्टंट होतं. तो म्हणाला सेंचुरीचा फ्रिक्वेन्सी, की एखाद्या मॅचमध्ये सेंचुरी येणं आणि एखाद्या मॅचमध्ये 5 विकेट मिळणं ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तो म्हणाला की सेंचुरीची फ्रिक्वेन्सी बऱ्यापैकी आहे. एखाद्या सिरीजमध्ये एखाद्या प्लेअरच्या 2-2, 3-3 सेंचुरीज येऊ शकतात, पण 5 विकेट म्हणजे फायफर मिळणं एखाद्या बॉलरला ह्याच्यासाठी ना बरीच वर्ष जातात बरेचदा. बरोबर. आणि स्पेशली शॉर्ट फॉर्मॅटमध्ये त्यातून T20 मध्ये त्यातून तुमचा स्पिनर ह्या क्वालिटीचा खेळतोय, तर तुम्ही त्याला का नाही संधी देते फायफर घ्यायची. तो 2-2, 3-3 ओव्हरमध्ये 3-3 विकेट घेतोय, तर तो कदाचित 4 ओव्हरमध्ये 4-5 विकेट घेईल, की विच इज इक्विव्हॅलंट टू अ सेंचुरी. म्हणजे तुम्ही बेसिकली काय करताय, तुम्ही त्याला 70 रन झाल्यावर रिटायर्ड आउट करताय काइंड ऑफ, की तो त्या कॅलिबरचा प्लेअर आहे. म्हणजे ईशान किशनला समजा तुम्ही 35 बॉलमध्ये 70-80 रन मारल्यावर जर तुम्ही म्हणालात की आता तू रिटायर्ड आउट हो, तर ही काही कुठली प्रॅक्टिस मॅच नाही चालू आहे, हे वर्ल्ड कप चालू आहे. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यात तो अजून एक गोष्ट बोलून गेला की जे मला तेही खूप पटलं, म्हणजे व्हेरी सिरियसली, की आज जर तो 4ही मॅचमध्ये 4 ओव्हर खेळला असता, पहिली मॅच तो 4 ओव्हर खेळला, पण बाकीच्या तिन्ही मॅचमध्ये तो 2 ओव्हर 3 ओव्हर आज पण 3च ओव्हर असं खेळला, तर आज तो वर्ल्ड कप मध्ये हायएस्ट विकेट टेकर मध्ये फर्स्ट रँकला असता, जे आज तो सेकंड रँक. बरोबर. जे त्याच्या कॅलिबरला सूट नाही होते. आता बघ ना, आता जर वर्ल्ड कप संपल्यानंतर
जर त्याला हायेस्ट विकेट टेकर अवॉर्ड नाही मिळाला तर ते काही वर्षांनी असंच दिसणार आहे ना की हा हायेस्ट विकेट टेकर नव्हता. पण हे कोणालाच नाही दिसणार बरोबर. की त्याला 4 ओव्हर मिळालेच नव्हते. येस. मला ना, मी मागच्या मॅचला पण म्हणालो होतो की मला हे कळतच नाही, आपले जे मेन बॉलर आहेत अर्शदीप, जसप्रीत, वरुण चक्रवर्ती, हार्दिक पांड्या आणि आता अक्षर पटेल असतो, आज वॉशिंग्टन सुंदर होता. राईट. या बॉलर्सनी म्हणजे आता चल आज हार्दिक पांड्याने 3 ओव्हरमध्ये 40 रन दिले, ठीक आहे. मग तुम्ही त्याची 1 ओव्हर कुठल्या तरी दुसऱ्या शिवम दुबेला देता किंवा आता अभिषेक शर्माला देता, तसं ठीक आहे. पण बाकीचे जे मेन बॉलर आहेत, जर बुमराह 3 ओव्हरमध्ये 17 रन देत असेल, अर्शदीप 22 देत असेल आणि वरुण चक्रवर्ती 14 रन देऊन 3 विकेट काढत असेल, त्यांच्या ओव्हर्स पूर्ण का होत नाहीत? एक्झॅक्टली. आणि म्हणजे म्हणजे ऍब्सोल्युटली राईट. आणि मी तर म्हणतो की मी बाकी बॉलर्सचं पण नाही म्हणत, पण बुमराह आणि वरुण चक्रवर्ती म्हणजे फास्ट बॉलिंगमध्ये बुमराह नो डाऊट, आणि जो बुमराह नसेल आणि अर्शदीप खेळत असेल तर अर्शदीप. पण मी आता पकडतो की आपण समजा बुमराहला प्रत्येक मॅच खेळणार येतो असं आपण गृहीत धरलं तर फास्ट बॉलिंगमध्ये बुमराह आणि स्पिनमध्ये वरुण चक्रवर्ती यांच्या 8 ओव्हर तर तुम्ही गृहीतच धरल्या पाहिजे. म्हणजे बाकीच्यांमध्ये कुठेतरी 3, कुठेतरी 4, कुठेतरी 2 हे मी समजू शकतो, पण बुमराह आणि वरुण चक्रवर्तीने ह्या 4 ओव्हर टाकल्याच पाहिजेत. म्हणजे एक्झॅक्टली. येस. म्हणजे एखाद्या मॅच मध्ये मी समजू शकतो की 3 ओव्हर दिल्या, बाकीच्यांना चान्स दिला, चल ठीक आहे. पण तुम्ही मेन ओव्हर्स जेव्हा बॉलर्सच्या ओव्हर जेव्हा कम्प्लीट करत नाही, ते सिरियसनेसच वाटत नाही मॅचचं. आणि तसंच झालं आज. शेवटी असं वाटायला लागलं होतं की एक 10-15 रन आपल्या कमी झाले असतं तर आरामात जिंकली असती नेदरलँड्स. म्हणजे कदाचित जिंकले नसते, पण म्हणजे ऑफकोर्स त्यावेळेला सूर्यकुमार तसं वाटायला लागलं होतं की काय चाललंय, पण बदलले असते. होपफुली. पण इव्हन अगेन्स्ट पाकिस्तान पण मी हेच बोललो होतो की तुम्ही तिलक वर्माला ओव्हर देताय, रिंकू सिंगला ओव्हर देताय, पण आपले जे मेन बॉलर आहेत त्यांचा कोटा का नाही कम्प्लीट होते? राईट. काय म्हणजे तुम्हाला पाकिस्तानचा इन्सल्ट करायचा आहे म्हणून तुम्ही यांना बॉलिंग देताय? पण काहीतरी तरी सिरियसनेस ठेवा मॅचचा. म्हणजे कुलदीप यादवला घेतला होता, त्याच्या पण 3च ओव्हर झाल्या, त्याला पण एका मॅच साठी घेतला होता, ऍटलीस्ट त्याचा कोटा कम्प्लीट करा. एक्झॅक्टली. मी तर म्हणतो की बाकीच्यांचं ठीक आहे, पण तुमचा जो मेन स्पिनर आहे की जो तुम्हाला माहितीये की हा सगळ्या मॅच खेळणार आहे, आम्ही ह्याला बसवणार नाही होत अनलेस काही इंजुरी किंवा अनलेस काही वेगळं रिझन असेल, पण अदरवाईज वरुण चक्रवर्ती काही कुठली मॅच बसणार नाहीये आणि बुमराह काही कुठली मॅच बसणार. तर मग ह्या दोघांकडून तरी तुम्ही 4-4, 8 ओव्हर तर टाकल्याच पाहिजे. बाकीच्या 12 आहेत ना, त्या तुम्ही काही पण करा, काही गोंधळ झाला म्हणजे एक्झॅक्टली. पण ह्या मला थोडं असं वाटतं की ग्रुप स्टेजचा सिरियसनेस थोडा कमी होता आपल्या टीम मध्ये. येस. कॅज्युअली घेतलं होतं जरा थोडं की आज तर मला खूप जाणवलं, ते खूप कॅज्युअली घेतलं होतं आजचं. तरी मी समजू शकतो, म्हणजे हे चुकीचंच आहे, पण आजचं मी तरी म्हणेन की चल ग्रुप तुम्ही ऑलरेडी क्वालिफाय झालायत आणि या सगळ्या गोष्टी, पण पहिल्या 3 मॅचेस मध्ये तरी हे घडलं पाहिजे होतं की म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन वगैरे व्हायच्या आधी तुम्ही हे सगळं करायला पाहिजे होतं. एनिवे, आर्यन दत्त विषयी तुझं काय म्हणते? मला यायचं होतं त्याच टॉपिकवर. त्यांनी ना म्हणजे अगेन म्हणलं ना तुला, शक्ती प्रदर्शन तसं केलेलं आहे त्यांनी. मोठा स्टेज आहे त्याला इंडियामध्ये खेळायचा. इंडियाच्या अगेन्स्ट 2 विकेट घेतल्या त्यांनी आणि फक्त 19 रन दिल्यात 4 ओव्हरमध्ये, जेव्हा इंडियाच्या 192 रन 193 रन झालं. सो आणि अभिषेक शर्माची विकेट, ईशान किशन, दोन्ही ओपनरची विकेट त्यांनी घेतली. आणि इव्हन त्याच्या 4थ्या ओव्हरला तेव्हा जो आला तेव्हा शिवम दुबे होता आणि शिवम दुबेला झेपतच नव्हतं त्याला कसं खेळायचंय ते सुरुवातीला. म्हणजे ही वॉज पिन पॉइंट ॲक्युरेट आणि खूप खूप भारी बॉलिंग टाकली त्यांनी. खूप असा काय बॉल स्पिन केला नाही, पण ही वॉज ॲक्युरेट. म्हणजे एकदम स्टंप टू स्टंप आणि एकदम म्हणजे एक्झॅक्टली.
येस येस हा स्पीड व्हेरी करत होता, स्टंप टू स्टंप टाकत होता. सो चांगली गोष्ट आहे. अजून एक भारतीय बॅकग्राऊंडचा प्लेअर बाहेर जाऊन चांगला करतोय, पण पण वी शुड त्याची अप्रिशिएट व्हॉट ही डिड. म्हणजे मी आता स्टॅट्स आणि मी इन्फॉर्मेशन बघत होतो आर्यन दत्तची. हिज नॅशनॅलिटी इज डच, म्हणजे ही हा. ही इज अ डच प्लेअर, नेदरलँडचाच आहे तो. हो हा हो हो, नाही नॅशनॅलिटी असल्याशिवाय तुम्ही टीम मध्ये असू शकत नाही, पण त्याचे पूर्वज किंवा ते हा सगळे ऑफकोर्स ते भारतात तर म्हणजे नावावरनं वाटतंय मला. हो हो ते तर ऑफकोर्स हा. म्हणजे हा एक्झॅक्टली. पण म्हणजे he did बेसिकली really well. तो नॅशनॅलिटी ॲज इन बॉर्न अँड ब्रॉट अप इन नेदरलँड्स. ओके हा ओके. हा पण लगेच वरुण चक्रवर्तीने त्याला हे केली, म्हणजे हा की उडू नकोस, थोडंसं एवढी training- चांगली बॉलिंग टाकली थोडं तर ट्रेनिंग दिलं. नाही उडू नकोस, एवढी चांगली बॉलिंग टाकली तर पहिल्या बॉलला दांडका काढला त्याचा वरुण चक्रवर्ती. तर तो आता माझ्या मते ही इज नॉट अ बॅट्समन राईट, का तो आहे म्हणजे ऑलराऊंडर? नो तो आला 3 डाऊन आला होता तो ही सपोज टू माहित नाही म्हणजे आता तो हा म्हणजे तो हा इज ही अ बॅट्समन ऑर नॉट माहित नाही मला एवढं. म्हणजे ऐकलं त्या नाहीये. स्टेजला त्या स्टेजला जर बॅट्समन नसेल पाठवला त्यांनी तर मग पण तुला एक हा. एक गोष्ट तू ऑब्झर्व केलीस का की नेदरलँड टीम मध्ये अगदी म्हणजे आर्यन दत्त सुद्धा, इन्क्लुडिंग आर्यन दत्त, सगळे गोरे होते अरे. म्हणजे म्हणजे जे युएसएचे जे हाल आहेत किंवा अदरवाईज हा. कॅनडा वगैरे तसला प्रकार नाहीये की नाही सगळे इंडियन्स आणि बरेचसे- म्हणजे एशियनच खेळतायत आणि असला प्रकार नव्हता. बरेचसे नाही. सी नेदरलँड्स आणि आय थिंक स्कॉटलंड या खूप जुने असोसिएट टीम्स आहेत. राईट आय थिंक तीन आयर्लंड, पण आयर्लंडला आता आय थिंक टेस्ट स्टेटस मिळालंय, पण अजून स्कॉटलंड आणि यांना नाही मिळालंय नेदरलँड्सला. सो दीज आर व्हेरी ओल्ड. म्हणजे तो यांचाच होता ना, आयर्लंडचा होता, नील ओब्रायन वगैरे आयर्लंडचा होता, बट खूप जुन्या टीम्स आहेत. राईट आणि सो त्यांच्याकडे आहेत तसे, त्यांच्याकडे क्रिकेटचं कल्चर आहे राईट बऱ्यापैकी आधीपासून. त्यामुळे आहेत प्लेयर्स बरेच. आणि म्हणजे तो आर्यन दत्त सोडला तर त्यांच्या प्रत्येक प्लेयरनी मारायचा प्रयत्न केलाय. कुठलाच प्लेयर असं नाही, म्हणजे सॉर्ट ऑफ नमिबियाचं असं झालं होतं की त्यांनी प्रयत्नच केला नाही जिंकायचा, राईट पण यांनी पुरेपूर प्रयत्न केला. एव्हरीबडी हॅज अ चान्स. येस, त्यांनी प्रत्येकाने काहीतरी कॉन्ट्रीब्युट करण्याचा आणि ऍटलीस्ट दम लावला त्यांनी मॅच मध्ये की ठीक आहे, एक्झॅक्टली. 100च्या वर सगळ्यांचे स्ट्राईक रेट. येस. सो आता तू म्हणालाच तर मी पटकन तुम्ही स्क्रीनवर स्कोर कार्ड बघून घ्या. इंडिया बॅटिंगमध्ये अभिषेक शर्मा ॲज युजल आज पण 0वर आउट झालाय. ईशान किशनने प्रयत्न केला. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार थोडेसे अडकत कसे बसे त्यांनी 30+ स्कोर झालाय त्यांचा. शिवम दुबे नो डाऊट आज खूप चांगला खेळला, प्लेअर ऑफ द मॅच पण आहे. हार्दिक पांड्याने पण बऱ्यापैकी बॅटिंग केली आणि एक चांगला रिस्पेक्टेबल टोटलपर्यंत तो घेऊन आला. रिंकू सिंगला जास्त बॉल मिळाले नाहीत, पण तरी त्याच्यात त्याने 1 6 मारून अगेन कॉन्ट्रीब्यूट केलं. नेदरलँड्सच्या बॉलिंगकडे येऊया. आर्यन दत्त त्याने 4 ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्यात, 19 रनच दिलेत, 4.75चा इकॉनॉमी आहे. तो सोडल्यास बाकी कुठले बॉलर असे फार इम्प्रेसिव्ह नव्हते. सगळ्यांनाच ऑलमोस्ट रन पडलेत. बघू शकता तुम्ही स्कोर कार्डवर. त्याच्यानंतर येऊया आपण नेदरलँड्सच्या इनिंग्सकडे. नेदरलँडची बॅटिंगमध्ये एक फक्त आर्यन दत्त सोडला की जो ॲक्च्युली डक 0वर आउट झाला, तर बाकी सगळ्यांनी 20-25 असे रन्स करून, तुम्ही पहिल्यापासून बघाल तर रन बॉल 100च्या वरतीच सगळ्यांचे स्ट्राईक रेट आहेत. काहींचे तर 150, 140 आणि शेवटला 160 आणि 200चे स्ट्राईक रेट पण दिसत आहेत. पण सगळ्यांचंच थोडं कॉन्ट्रीब्युशन होतं, विच वॉज फेअर, आणि त्यांनी बऱ्यापैकी मॅच जवळ आणली.
अर्थात नो डाऊट की आपण Yes. खूप जास्त बॉलिंगचे एक्सपेरिमेंट्स केले आणि त्याच्यामुळेही कदाचित ते रन्स त्यांना मिळाले. सो आता आपण बोलतो तर ही इंडियाची बॉलिंग अर्शदीप 3 ओव्हर 22 रन 7.3चा इकॉनॉमी. जसप्रीत बुमराने पण 3 ओव्हर टाकल्या. आज त्याला एकच विकेट मिळाली आहे. बट चांगली बॉलिंग होती. आज वॉशिंग्टन सुंदरला जागा मिळाली होती अक्षर पटेलच्या ऐवजी, सॉरी. थोडासा फटके पडलेत त्याला 4 ओव्हरमध्ये 36, बट विच इज फेअर. वरुण चक्रवर्ती ॲज युजल बेस्ट बॉलिंग फिगर, नो डाऊट. प्रत्येक मॅचमध्येच होती ती. हार्दिक, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे, त्यांनी शिवमला पण जाता जाता 2 विकेट मिळाल्या आणि त्याच्यामुळे त्याला थोडं प्लेअर ऑफ द मॅच पण मिळालं. सो हे आपलं बॉलिंग कार्ड होतं. आता मला चैतन्य तुला विचारायचं की सुपर 8 22 तारखेपासून चालू होत आहे. आता तुला काय वाटतंय ग्रुप 1? मी पटकन जरा ग्रुप 1 त्याच्या आधी ना मला एकच गोष्ट म्हणायची आजच्या मॅच बद्दल. मला वाटतं तुला प्रत्येक मॅचला याचिका दाखल करायला लागेल बुमराला विकेट मिळण्यासाठी. आज पण तसंच, म्हणजे 1 विकेट मिळाली त्याला, पण आज पण तसंच झालं. म्हणजे त्याच्या 17 रन मधल्या आय गेस 10-15 रन अशाच गेल्यात एज लागून, 4 एज लागून. म्हणजे आज ऍक्च्युली नेदरलँड्स खूप लकी होती. आज बऱ्याचशा तशा 4 गेल्या, पण बुमरा मला वाईट उगाच रन जातात. उगाच रन जातात. येस. सो दर मॅचला तू याचिका दाखल करावी. ते कसं होतं माहितीये का? सी, म्हणजे अदर बॉलर्सच्या बाबतीत काय होतं की अदर बॉलर्स एक बॅट्समनला 2-4 बॉल नंतर कळतं की हा कसा बॉल टाकणार आहे. सो आयदर ते त्या बॉलला मारू शकतात किंवा मारू शकत नाही. सो डॉट असतो किंवा 4 किंवा 6 कॉन्फिडेंटली असतो. बुमराच्या बाबतीत मला असं वाटतं, असं होतं की ना बॅट्समनला घंटा कळत नाही की हा काय टाकणार आहे, पण मारायचं तर असतं. तुम्ही 4 ओव्हर त्याच्या अगदीच, म्हणजे तुम्ही काय मिडल ओव्हर तर काढू नाही शकत किंवा तुम्ही अगदी 2-4 रन पण नाही करू शकत, कारण तुम्हालाही कुठेतरी जो काही इंडियाचा स्कोर आहे तुम्ही चेस करताय, तर तुम्हालाही कुठेतरी ते स्कोर कार्डचं एक प्रेशर आहे, रनचं प्रेशर आहे की तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये काहीतरी तर कॉन्ट्रीब्यूट करायचंच आहे. मग ती बॅट वाकडी तिकडे मारण्यामध्ये बुमराचा बॉल तुम्हाला कळलेला नसतो, तो बॅटवर मिडल होत नाही, पण तो अशा ठिकाणी कुठेतरी लागतो आणि तुमचं नशीब चांगलं असतं की ती आयदर 6 जाते किंवा 4 जाते. दिसताना दिसतं की बुमराला 1 ओव्हरमध्ये 10 रन पडल्या, 12 रन पडल्या, पण तुम्ही त्याची ओव्हर बघितली तर ते म्हणजे जसं आज ईशान किशन आउट झाला ना, तसंच वाटतं की यार काय बुमराने काय घोडं मारलंय की त्याला काय रन झालं. 7.5 चालू आहे. सो ठीक आहे, येईल बुमरा यार. त्याला तुला माहिती, त्याला अरे नेट मध्ये ईशान किशनने 6 मारलेली आवडत नाही, तो त्याच्या टोवर मारतो बॉल. तर तू आणि आता सुपर 8च्या टीम्सना त्याला ब्लॉक करून किंवा सांभाळून घेऊन चालणार नाही, त्याला पण मारायला जावंच लागेल आणि आय होप त्याला विकेट मिळेल. एक्झॅक्टली, तेच म्हटलं ना, तो नेट प्रॅक्टिस मध्ये ईशान किशनला सोडत नाही, तो मॅचेस मध्ये काय सोडणार आहे. आणि त्यातून तुमची चुकून गेली 6 तर तो हसतो तरी. तुम्ही जर त्यातून असं म्हणजे त्याला अगदी म्हणजे प्रॉपर टायमिंग करून 6 किंवा 4 मारले आणि तुम्ही जर नजरानजर केली बुमरा बरोबर, तर तुम्ही समजून जा त्या ओव्हरला तुमची संपलात. सो ठीक आहे, आता आपण ग्रुप 1 पटकन स्क्रीनवर दाखवूया. ग्रुप 1 मध्ये इंडिया, साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे आहेत. म्हणजे त्या 4 मध्ये एक ऑस्ट्रेलिया असणार होती, पण तो भूतकाळ झाला. आता तिथे झिम्बाब्वे. ग्रुप 2 मध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका असा ग्रुप 2 आहे. तर आता ग्रुप 1 बद्दल तुला काय म्हणायचं? आणि आता जे आपल्यासाठी थोडासा सोपा झालाय असं म्हणायचं ग्रुप. म्हणजे मी झिम्बाब्वेला कमी लेखत नाही कुठल्याही यांनी. मी ऑस्ट्रेलिया येल्लो जर्सी नाहीये म्हणून, म्हणजे त्यांचा थोडा धाक असतोच येल्लो जर्सीचा. कधी उठून हेड साहेब आपल्यावर बरसतील सांगता येत नाही, पण थोडासा सोपा झालाय ग्रुप. पण आय विल वॉर्न यू, वेस्ट इंडिज खूप जास्त फॉर्म मध्ये,
आणि त्यांचे स्पिनर्स डेंजरस आहेत. भले ते असे रँक टर्नर्स नसतील, बट ॲक्युरसी आणि विकेट्सच्या बाबतीत आता ते खूप चांगल्या फॉर्ममध्ये. सो Yes, वेस्ट yes. इंडिजची मॅच हलक्यामध्ये घेण्याची आपल्याला अजिबातच मुभा नाही आहे. आणि Yes. चांगली गोष्ट मला असं वाटतंय की पहिलीच मॅच साऊथ आफ्रिका बरोबर हे खूप बरं झालं. येस. Yes. कारण मला असं वाटतं की जे काही डिफिकल्ट मॅचेस किंवा एक त्यातल्या त्या ज्या चॅलेंजिंग मॅचेस आहेत ना त्या पहिले झाल्या तर फार बरं. पहिले झाले बरोबर. नंतर कारण- आपल्याला काय करायचंय ते कळतं. हा नंतर थोडासा एक वेळ थोडासा ब्रीदिंग स्पेस नंतर मिळाला तर चालेल, पण पहिलीच मॅच येस. म्हणजे ते बरोबर. कठीण प्रश्न पहिले सोडवून घ्यावा. येस, ॲब्सोल्युटली राईट. येस. दुसरी झिम्बाब्वेशी आहे चेन्नईला, आणि तिसरी वेस्ट इंडिजची राईट. इडन गार्डन्सला. पण Yes. आता So- साऊथ आफ्रिकेबरोबर तुला काय वाटतंय की कोण आहे की जो म्हणजे ज्याला काय म्हणता येईल जरा वॉच आउट प्लेअर? मला वाटतं साऊथ आफ्रिका वर्सेस आपण जिंकू, पण साऊथ आफ्रिकेचा वॉच आउट प्लेअर आय वुड से केशव महाराज. तो आपल्याला T20 असू दे किंवा वन डे असू दे किंवा टेस्ट असू दे, तो आपल्याला आपल्या अगेन्स्ट त्याचा चांगलाच परफॉर्मन्स असतो नेहमी. आणि Right. कन्सिडरिंग आपले स्पिनर्सच्या अगेन्स्ट जे स्ट्रगल चालू आहेत, ही इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्लेअर फॉर साऊथ आफ्रिका. ऍक्च्युली साऊथ आफ्रिकामध्ये अजून स्पिनर नाही आहेत चांगले, आणि म्हणजे तुझं माझ्या माहितीत तरी नाही. आणि तुझा मार्को यॅन्सन विषय काय? मार्को यॅन्सनचं कसं आहे ना, त्याचा जर दिवस असेल ना तर तो खूप भारी बॉलिंग टाकतो, पण नसेल तर लई मार खातो तो. लई मार खातो. पण मॅच याच ग्राउंडवर आहे. येस, पण ऑलराऊंडर, ॲज अ ऑलराऊंडर मार्को यॅन्सनच्या बॅटिंगला मी जास्त घाबरतो त्याच्या बॉलिंग पेक्षा. जरी तो बॉलिंग ऑलराऊंडर असेल. हा, एक्झॅक्टली. कारण बॉलिंग कधीतरी असं होतं की तो खूप मार खातो, पण बॅटिंग तो नेहमीच आपल्या वर्सेस नेहमीच चांगली आपल्याला करतो. मारतो. येस येस. सो त्या लंबूटांगला मी म्हणजे थोडंसं बॅटिंगच्या बाबतीत घाबरूनच असेल. मी ऍक्च्युली साऊथ आफ्रिकेच्या ग्रुप स्टेजेस मधल्या मॅचेस जास्त फॉलो केल्या नाही, पण मला हेही माहिती की ते सुद्धा अनडिफिटेड आहेत आता. बट आय डोंट नो, म्हणजे मी म्हटलं तसं की मला माहित नाही की आता सध्या रबाडा म्हण, आता ती एक मॅच माहिती आहे मला जी अफगाणिस्तान बरोबर होती, पण अदरवाईज नॉर्किया म्हण किंवा रबाडा म्हण किंवा कॉर्बिन बॉश किंवा हे कसे काय करतात, कसे परफॉर्म करतात, आय रिअली डोंट नो. नॉकियाला आय थिंक प्लेइंग 11 मध्ये जागा मिळणं कठीण झालेलं आहे. अच्छा. त्यामुळे आय डोंट थिंक तो एकही मॅच खेळला. आज खेळला का तो? नाही, आज खेळला 4 ओव्हर 28 रन 2 विकेट काढल्या, पण त्याला काय फार इम्पॉर्टन्स नाही देणार मी. आज त्यांनी बरेच प्लेअर खेळले होते बाहेरचे पण, त्यामुळे मी त्याला एवढं हे नाही देणार. ऍक्च्युली एनगीडी खूप चांगली टाकतोय. त्याचे स्लोअर बॉल्स, त्याचे स्पीड व्हेरिएशन्स, कटर्स ते जरा डेंजर आहेत. सो त्याला सुद्धा जरा सांभाळून खेळलं तर काही हरकत नाही. ठीक आहे, मजा येणार आहे. 22 तारखेला बघायला मजा येईल. साऊथ आफ्रिका, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका, नरेंद्र मोदी स्टेडियम, आपलं लाडकं स्टेडियम नरेंद्र मोदी. येस, लाडकं स्टेडियम. आणि आता बघूया की अभिषेक शर्माचं काय होतंय त्या मॅचमध्ये. आणि कारण मला असं वाटतं की ती मॅच एक डिसाइडिंग असेलच असं नाही, पण असावी असं मला वाटतं की जर त्याही मॅचमध्ये अभिषेक शर्माचा परफॉर्मन्स नाही आला तर मला असं वाटतं की कदाचित मग कठोर पावलं उचलली जातील आणि कदाचित त्याला बसवण्यात येईल. कारण आता नाही, खरं तर मला असं नाही वाटत. म्हणजे कन्सिडरिंग त्याचे बॅक परफॉर्मन्सेस ना, त्याला बसवणं थोडं आता डिफिकल्ट आहे. नाही, म्हणजे मी ह्या मताचा आहे की जर आता आपल्याकडे अभिषेक शर्मा सारखा
लाईक टू लाईक रिप्लेसमेंट जर कोणी नसता, म्हणजे आता जसं फॉर एक्झाम्पल ज्या वेळेला अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे ओपन करत होते ना, तेव्हा शुभमन गिल वॉज ट्राईंग टू बिकम अभिषेक शर्मा, जे त्याला गरज नव्हती तसं करायची. तो त्याच्या हिशोबाने खेळला असता तरी तो बरे रन करू शकला असता किंवा तो उगाचच अभिषेक शर्मा बनायला जात होता. पण आता केस वेगळी. ईशान किशन इज प्लेइंग वे बेटर. तर असं काही नाही की आपल्याला अभिषेक शर्माची गरज भासते किंवा अभिषेक शर्मा नाहीये तर काय आहे, मग आता कोण तशी सुरुवात करून देणार, हा प्रश्न आता उरलेलाच नाही. ईशान किशनने ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. हो नाही, पण ईशान किशन आहे, पण दुसऱ्या प्लेयरचं काय? म्हणजे तू त्याला काढलंस तर तू संजू सॅमसंगला आणशील, बरोबर? हो म्हणजे ऑफकोर्स, म्हणजे आता पण संजू सॅमसंगला आणायचा प्रॉब्लेम एकच आहे ना, की अभिषेक शर्मा जर लागला ना तर तो गेम घेऊन जातो दुसऱ्याकडनं. म्हणजे तुम्ही आता पुढे काहीच नाही करू शकत. अगदी मान्य. पण संजू सॅमसंग मध्ये ती कॅपॅबिलिटी नाही. नसेल पण ते म्हणतात ना की काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलं ते बरं रे. की म्हणजे मी असं म्हणेन म्हणजे आता 0 किंवा अगदी चल पुढच्या मॅच मध्ये म्हणजे आपण प्रे करू की त्याचे चांगले रन्स येतील, पण समजा त्याचे परत 10च्या आतच रन आले, म्हणजे 2, 4, 5, 6 असे रन आले, तर मग हाच विचार करायला लागेल ना की यार मग त्यापेक्षा तुम्ही 20 रन तरी करून द्या, 10-15 रन तरी करून द्या, ऍटलीस्ट पॉवर प्ले पर्यंत विकेट घालवू नका, एवढं तरी करा मग. आणि मग कदाचित ते काम माहित नाही, मे बी संजू सॅमसन करू शकेल. आय डोंट नो म्हणजे. पण हा अर्थात आता 22 तारखेचा प्रश्न आहे, तो बघायला मजा येईल. बघूया काय होतंय. इट विल बी अ ग्रेट कॉन्टेस्ट ऍक्च्युअली. साऊथ आफ्रिका चांगल्या फॉर्म मध्ये, सपोजेडली आपण 4 मॅच जिंकलो, सो आपणही चांगल्या फॉर्म मध्ये आहोत. सो नाही, आपला फॉर्म चांगला आहे, नो डाऊट. आपली कॅप्टन्सी चांगली होते, सूर्यकुमार हे चांगलं करतात. ओके, तो आता बॉलिंग मध्ये खूप जास्त एक्सपेरिमेंट करतोय आणि या सगळ्या गोष्टी आहेत, पण ठीक आहे. ऍट दी एंड तुम्ही मॅच जिंकताय, सो तसं बघायला गेलं तर आता ते म्हणजे आपण अगदी ओव्हरली क्रिटिकल बोलतोय आणि सगळ्या गोष्टी करतोय, पण ठीक आहे. म्हणजे आता जे आहे ते आहे. म्हणजे बघूया ह्या सगळ्याचा एक्सपेरिमेंट आणि हे सगळं जे काही चाललंय ह्याचा ऍक्च्युअली सुपर 8 मध्ये आणि पुढच्या इम्पॉर्टंट मॅचेस मध्ये आपण काय उपयोग करतोय ते जास्त महत्वाचं. सो बघूया. आणि गाईज, तुम्ही व्हिडिओ बघताय, तुम्ही लाईक करताय, पण जरा कमेंट पण करत जा. आम्हाला सांगा की तुम्हाला कुठला मुद्दा जास्त आवडला किंवा एखाद्या प्लेयर्स विषयी आम्ही काही अजून जास्त बोलणं गरजेचं आहे का, किंवा तुम्हाला कुठला प्लेयर जास्त आवडतोय की ज्याचं आम्ही कदाचित इन्क्लूड केलं नसेल, तर तुम्ही जरा सांगा. कोणाची काही किंवा म्हणजे आता आज जसे आम्ही क्रिटिकल झालो ऑलमोस्ट सगळ्या प्लेयर्स बद्दल, सो ते तुम्हाला आवडलं नसेल तर ते सांगा. पुढच्या जास्त क्रिटिकल होऊ. तुम्हाला कुठला जोक सुचत असेल एखाद्या प्लेयर विषयी तर तो तुम्ही शेअर करा, मीम शेअर करा. तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला जो रिस्पॉन्स द्यायचा आहे तो रिस्पॉन्स द्या, कमेंट करा. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर इतरांबरोबर शेअर करा, लाईक करा, आणि प्लीज ते सबस्क्राईबचं बटन दाबा ना. म्हणजे आता तुम्हाला मी अख्ख्या ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक मॅच मध्ये सांगत होतो की ते बटन दाबा. ते फ्री आहे, तुम्ही दाबून तर बघा. तुम्हाला नाही ओटीपी येणार, मी खरं सांगतोय. म्हणजे तुम्ही ते दाबून बघा, त्याच्यात ते फक्त कलर चेंज होतो आणि सबस्क्राईब असं येतं, आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकन आहे ना ते पण पटकन दाबा. म्हणजे आमचा जो काही व्हिडिओ येईल तर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन लगेच. सो ठीक आहे, चलो लेट्स सी 22 तारखेला काय होतंय. मजा येणार आहे. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. गुड लक इंडिया. येस, गुड लक, ऑल द बेस्ट. आणि बघत राहा फुल टॉस मराठी.